पुढच्या घडामोडीकडे बीडच्या साक्षाळ पिंपरीतील शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी चोरीला गेलं। विहिरीतून चक्क 6 टँकर पाणी चोरीला गेल्याची माहिती आहे। जनावरांसाठी आणि आंब्याच्या झाडांसाठी पाणी साठवलं होतं, मात्र आता झाडं आणि जनावरांना जगवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झालाय। दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतायत। शेतकऱ्यांच्या हातात फक्त शेतात राबणं राहिलंय। त्यांच्या शेतमालाला भाव तो ठरू शकत नाही। विहिरीत पाण्यानं तळ गाठलाय। दुष्काळामुळे बीडच्या साक्षाळ पिंपरी इथल्या त्रिंबक काशीद नामक शेतकऱ्याच्या विहिरीमधलं पाणी चोरीला गेलंय। काही पाणी चोरून नेलंय तर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी सोडून दिलंय। मोटर चालू केली, लॉक तोड मोटर चालू केली, पाणी गेलं, काही बाकीचं पाणी उरलेलं सोडून दिलं, नांगरटानी गेलं, कुंकड गेलं, सारं पाणी असं अजिबात ठेवलं नाही। मोटर तर हेच राहून दिली विहिरीत। 2 ते 3 दिवस लग्नामुळे नामक कुटुंब बाहेर गेलं होतं। शेतकऱ्यानं शेतामध्ये चक्कर मारली नाही आणि याचाच गैरफायदा अज्ञात लोकांनी घेतला आणि चोरी केली आहे। 6 परस विहिरीमध्ये 2.5 परस पाणी साठवून ठेवलं होतं। विहिरीतलं 6 टँकर पाणी चोरलं गेलंय। जाणून बुजून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय। पाणी नाही ठेवलं, झाडाला पाणी नाही, तर तुम्हाला सांगतो परिस्थिती मोठी अवघड आहे आमच्याकडे पाण्याची। तर मी पाणी राखून इथून गावात पाणी प्यायला न्यायचो जाणून। आणि फ्यूज काढून ठेवली होती, फ्यूज टाकली त्यांनी। पाण्याची लेटांचं आहे दांडगी। गावात पाणी विकत घ्यावं लागतं। गुराढोरांसाठी आणि आंब्याच्या झाडांसाठी पाणी साठवलेलं होतं, मात्र आता झाडं पाण्याअभावी सुकून गेली आहेत। त्यामुळे शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत। ह्याचं जी कसं झाडं जगायचे, कसं काय करायचं, कसं झाडं जगायचे काय आता सगळं घडलेला प्रकार आहे। तुमच्या जनावरांना पाणी त्यांची मागणी काय पर कमन केलं असं ना, आम्हाला ह्याचा शोध पाहिजे, कशामुळे केलंय, काय केलंय। आता आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी असा प्रश्न महिलेनं उपस्थित केलाय। माणुसकीच्या नात्यानं आमच्याकडे पाणी मागितलं असतं तर ते दिलं असतं अशी खंत महिलेनं व्यक्त केली आहे। माझं टँकर पाणी मागितलं असतं, आम्ही खुशीने दिलं असतं त्यांना। आम्ही काही नाही नेलं, ते वायाला पाणी घातलं, नांगरटीत पाणी सोडून दिलं। सर आम्ही आलो तर लांबवर पाणी गेलंय कुंकडवी। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।